कसं वाटलं तुमका या वर्षी? जबरदस्त. म्हणजे तुमका जर योग मिळाला ना तर नेरूळ गावात कलेश्वराच्या या उत्सवात नक्की यावा. पुढचे 4 दिवस नाही तरी झालं पण रथोत्सवात मात्र नक्की यावा. हां. आपण किती व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टी व्हीवर बघलो तरी स्वतः येऊन अनुभव घेला ना ही गोष्ट खूप नेक्स्ट लेवल आहे. Next level. शब्दात मी सांगू शकत नाही. आता वाजले 2:45 वाजले आणि तुफान गर्दी तुफान. मंडळी बघताय ना तो ह्यो पूर्ण रथ असा अखेर नेरूळ गावचं एकदम भारी रथ केलेलो हा, बघू शकताय. नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर. माझ्या कोकणचं मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्याबरोबर असा राजन. तर मंडळी बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षानंतर आम्ही जातो. राजन तर पहिल्यांदा येता माझ्याबरोबर. तर नेरूळ गावचो कलेश्वर देवाचा रथोत्सव हा तो मोठ्या प्रमाणात रथोत्सव साजरा केला जाता. कारण कोकणातलं ह्यो पहिलोच मोठो रथोत्सव असा. त्याच्यानंतर अखेरचो रथोत्सव हा तो पण तुमका व्हिडिओत बघणार असा. तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर जातो आता आम्ही डायरेक्ट थेट कलेश्वर मंदिरकडे आणि तुमका थेट तिकडे जाऊन कशा प्रकारे विद्युत रोषणाई आणि कशा प्रकारे जो रथ सजलेलो असा तो आपण बघूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही कलेश्वर मंदिरकडे येलो असो. तर बघूया आतमध्ये जातो. बघू शकता ह्यो पहिलो गेट असा आणि अशा प्रकारे विद्युत रोषणाई केलेली आहे. तर बघू शकता मंडळी असे बॅरिकेड लावलेले असतात आणि अशा प्रकारे विद्युत रोषणाई केलेली आहे. रामली सरा कशा आता आम्ही कलेश्वर मंदिरच्या बरोबर समोर असतो. आम्ही दाखवतोय कशा प्रकारे रांगा इथं इकडे लावलेली असतात आणि विद्युत रोषणाई आणि जे देखावे केलेले असतात ना एकदम भारी. आणि कलेश्वर मंदिरात ह्या नेरूळ गावात ना एकदम सगळे कलाकार आणि कलावंतांची भूमी मानली जातात असं कलेश्वर मंदिर असा. आणि बरेचसे कलाकार दाखवतोय पाठीमागे बघू शकता. भव्य दिव्य असे देखावे केलेले असतात आणि त्यासाठी पूर्ण लोकांची गर्दी बघू शकता. आणि 12-12:30 दरम्यान आता रथ ओढतोय. आवाज काय येता काय माहित नाही. बघू शकता ही आता दर्शनाची लाईन आहे पूर्ण. मंडळी बघताय ना तो ह्यो पूर्ण रथ असा अखेर नेरूळ गावचं एकदम भारी रथ केलेलो हा, बघू शकताय तुम्ही. आम्ही मंडळी लेट गेल्यामुळे पालखी सोहळा सुरू होतो आणि ही बघा कलेश्वर देवाची पालखी आपल्या समोरच येलेली असा. तुम्ही पण देवाचं दर्शन घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर कोकणचं मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.
आता नेरूळ गावचा ह्यो रथोत्सव मी बऱ्याच वर्षांनी येणार आहे, कारण नाही तर कुणकेश्वरात जातो आणि समोरच रथाचे उभं आहे तुमका मी दाखवतोय. आता कशा प्रकारे ह्यो सुंदर असो रथ सजवलं गेलेलं आणि कशी विद्युत रोषणाई केलेली आहे तुमका मी दाखवतोय. रथाच्या समोरच असं आहे, एकदम भारी वाटता. आणि कोकणात ह्यो दुसरो सर्वात मोठा रथोत्सव, त्याच्यानंतर अखेरीचो रथोत्सव असा होऊ शकता. गर्दी पण भरपूर आणि पालखी सुरू असा, पालखी सोहळा आम्ही थोडं लेटच दिलो त्याच्यामुळे तुमका आता दाखवतोय रथ. बराच वेळ झालेलो जवळपास 1 वाजलेलो असा आणि आम्ही रात्री उशिरा मुद्दाम दिलो पण रथ ओढतात तो बघूच्यासाठी गेलेलो असा आम्ही. तर आता रथाच्या आजूबाजू जी दुकानं येईल ती आता तोपर्यंत फिरतो, कारण रथ ओढूक जवळपास 2 वाजतले असं म्हणतो. कलेश्वर देवा रथात ठेव खूप वेळ असा, बाकीचे सगळे विधी वगैरे करून देवाच्या नंतर ठेवलं जातं. तो उशीर असतो तोपर्यंत आम्ही बघूया, वेळ लागलो तर आम्ही घरात पण जाऊ शकतो, पण रथ ओढीपर्यंत दुकानासाठी आम्ही खास गेलेलो असतो. आता थोडीफार आपण दुकानात फिरूया, विकाय बघूया आणि थेट डायरेक्ट घरात. मंदिराभोवती 3 वेळा फेरी मारून आता ही 3री फेरी असा, म्हणजे शेवटची फेरी असा श्री देव कलेश्वराची. आता देव पुन्हा आता आपल्या मंदिराच्या आतमध्ये जाणार असत, तर बघा तुम्ही पुढे. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणाचे दर्शन आता, तव चरणाचे दर्शन आता मला कधी मिळणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मी अपराधी पापी तापी, मी अपराधी पापी तापी, मी
जो रथ उत्सव आता थांबवून ठेवलेलो आहे. सकाळी काय नाटक वगैरे झाल्यानंतर दशावतारी नाटक झाल्यानंतर सकाळी येऊन पुन्हा होतं त्या जागेवर ठेवतो. आमच्यासोबत असं स्वर्गीय अज्जूराने. कसं वाटलं तुमका ह्या वर्षी? जबरदस्त. म्हणजे तुमका जर योग मिळाला ना तर नेरूर गावात कलेश्वराच्या या उत्सवात नक्की यावा. पुढचे 4 दिवस नाही तरी चालत पण रथोत्सवात मात्र नक्की यावा. हां. आपण किती व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टी व्हीवर बघलो तरी स्वतः येऊन अनुभव घेला ना ही गोष्ट खूप नेक्स्ट लेवल आहे. Next म्हणजे level. शब्दात मी सांगू शकत नाही. आता वाजले 2:45 वाजले आणि तुफान गर्दी तुफान जबरदस्त. भरपूर. तर म्हणजे अशा प्रकारे यंदाचो रथ उत्सव नेरूळ गावचो साजरो झालेलो असा. आणि सकाळी आता नाटक संपल्यानंतर ह्यो रथोत्सव परत त्या जागेवर ठेवलो जातलो आणि असो रथोत्सव ह्यो संपन्न होता. तर व्हिडिओ आवडला असता तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा. आता आम्ही जातो डायरेक्ट घराकडे. आता वाजत दिले 2:45 वाजले 3 वाजले. आता जाऊन डायरेक्ट एडिट करून जातात. चला कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ